नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला दाखवतो मी नारळी पौर्णिमा स्पेशल भात कसा बनवायचा. तर त्याच्यासाठी मी एक वाटी लांब आकाराचे असे तांदूळ घेतले, एकच वाटी घेतले. आणि याचं माप आणखीन किती किती लागते ते पण तुम्हाला मी पद्धतशीर सांगतो. तर आपल्याला लागणारं साहित्य नारळी पौर्णिमा स्पेशल भातासाठी दोन दालचिनीचे तुकडे, 2 इलायची आणि हे 4 मी लवंग घेतली. हे पहा, यानं कसं गोडसर पण आहे ते आपल्या भाताले. एक पाऊण वाटी मी गुळ घेतला. गुळ कमी जास्त करू शकता तुम्ही. ओलं नारळ आहे, हे ओलं नारळच पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठी निंबू, मीठ आणि तेल किंवा तूप पण वापरू शकता. तर सर्वात आधी मी काय करतो, हे तांदूळ धुवून घेतो 2 पाण्यानं. आता हे 2 पाण्यानं मस्त चकचक धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी हे तांदूळ धुवून घेतले मस्त. असं पाणी झारलं गेलं पाहिजे त्यासाठी मी एका चाळणीत ठेवले. असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. थोडेसे कोरडे होतात ते, त्याचं पाणी थोडंसं सोकल्या जाते त्याच्यासाठी. आता सर्वात आधी मी गॅस पेटून घेतो. आपण गॅस पेटून घेतला. आता याच्यात काय करतो मी, आता 2 माप तेल टाकून घेतो. कढई आपल्याला थोडीशी मोठीच घ्यायची आहे, कारण की आपला भात असा मोकळा झाला पाहिजे ना, त्यासाठी मी कढई थोडीशी मोठी घेतली. तुम्ही पातेलं पण घेऊ शकता, पण थोडंसं मोठं घ्यायचं. आता याला थोडंसं गरम होऊ दे तेलाले. तूप असलं तरी पण चालते, तूप घ्यायचं असलं तुम्हाला तर. आता तेल गरम होऊ देऊ. आता सर्वात आधी आपण जे हे मसाले काढले होते, हे मसाले मस्त याच्यात थोडेसे गरम असे होऊ देऊ थोडेसे तेलात. इलायची थोडीशी तोडायची. आता हे आपले तांदूळ आहेत ना, हे पाणी आटलेलं म्हणजे पाणी सोकलेलं, हे तांदूळ फिरून घेऊ. पावर कमी करून घेऊ. पावर आपल्याला काही जास्त नाही पाहिजे. तेलात फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, काही शिजवायचे नाही आहेत, तेवढ्या पुरते. तोपर्यंत जेवढं आपण तांदूळ घेतले तेवढंच आपल्याला इकडून पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम करायसाठी ठेवून देऊ. आपले तांदूळ जे होते ते मस्त आता तेलात भाजले गेले. आपल्याला पाणी गरमच लागते बरं, थंड पाणी घ्यायचं नाही कधी पण. आता जेवढे आपण तांदूळ घेतले तेवढ्या दुप्पट पाणी घ्यायचं. 1 कप घेतला होता ना, तसे 2 कप पाणी गरम घेऊन घ्यायचं. हे झाले आपले 2 कप पाणी. आता याले थोडंसं शिजू द्यायचं. आपण भातात जे मसाले टाकले त्या मसाल्यातनं की नाही कलर थोडासा काळसर झाला, त्याच्यासाठी काय करायचं, अर्ध निंबू टाकून घ्यायचं. म्हणजे आपला भात जो आहे तो असा पांढरा शुभ्र बनते. त्याच्यासाठी थोडंसं कसं निंबाचा रस टाकून घ्यायचा. नंतर याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. जेवढं समजा तुम्ही किती तांदूळ घेतले त्याच्या हिशोबानं चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं. आणि आता काय करायचं, हे तांदूळात जे पाणी आपण टाकलं याच्यावर झाकण ठेवायचं नाही. याचं पाणी जे आहे त्याचं पाणी अंगापुरतं, त्या भाताच्या अंगापुरतं ठेवायचं. सर्व बाकीचं हे आटलं पाहिजे असं आपल्याला पाणी कमी करून घ्यायचं आहे. आणि पावर थोडासा मध्यम ठेवायचा आहे, जास्त नाही. कारण की जास्त जर आपण झाकण ठेवून जर केलं तर आपला भात एकदम घाटा होते. त्याच्यासाठी थोडंसं पाणीच ठेवू. आपल्या भातावरचं जे पाणी होतं ते आता आटलं. आता थोड्यासारखं पाणी राहिलं. आता काय करू आपण, पाहू शकता तुम्ही, काहीच पाणी नाही राहिलं. आता पावर कमी करून करतो आणि 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हा भात वाफून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट, जास्त नाही. तोपर्यंत काय करू आपण, हा जो नारळ आहे हा किसून घेऊ. हा मी ओला नारळ घेतला, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. जास्त बारीक किसणी नाही घ्यायची, थोडीशी जाडसरच किसणी घ्यायची. तर सर्व काढून घेऊ एकसारखं. आपला नारळ जो होता ओला तो पण आपला आता किसून झाला. मागच्या साईडनं असते ते पण काढून घ्यायचं आपलं. आणि हे आपण तांदूळ जे घेतले 1 वाटी, तेवढंच आपल्याला 1 वाटी नारळाचा किस घ्यायचा आहे. असा 1 वाटी जेवढे मी तांदूळ घेतले होते तेवढेच नारळ घेतलं. तसं आपले तांदूळ जे होते ते मस्त शिजल्या गेले. पावर एकदम मी कमी ठेवला. पाहू शकता तुम्ही किती मस्त मोकळा झाला. आता गॅस बंद करू. आता हे भात आपला थंड व्हायसाठी बाजूला ठेवून देऊ, म्हणजे जेणेकरून हा थंड झाला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं की बा तांदूळात पाणी कमी पडलं तर गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. जर तुम्हाला अशी आवश्यकता वाटली की बा आपला तांदूळ शिजला नाही तर गरमच पाणी टाकायचं.
आता आपण दुसरी कढई घेतली. तुम्हाला जेवढं तेल लागलं किंवा तूप लागलं तेवढं तुम्ही वापरू शकता. मी 1.5 माप तेल घेतलं. आता तेलाला मी थोडंसं गरम होऊ देतो, जास्त काही होऊ नाही देत. पण त्याच्यात आपल्याला लगेच आता गुळ जो आहे आपला कुटलेला तो टाकून द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याला काही पाणी नाही टाकायचं, काहीच नाही टाकायचं. बिना पाण्यात फक्त तेलातनीच आपल्याला हा गुळ होऊ द्यायचा आहे. काही आपल्याला पाक नाही करायचा, फक्त तेवढ्या पुरतं पाणी झालं पाहिजे तसा करून घ्यायचा आहे. असा गुळ हाताने फिरवतच घ्यायचा, नाहीतर मग काय होते, गुळ खालून करपून जाते आणि पावर आपल्याला कमीच करून घ्यायचा आहे. त्याच्यात लगेच आपल्याला हे याचं पाणी झाल्याच्या नंतर आपल्याला खोबऱ्याचे जे आपण हे केले ना, किस केला ना, तर त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला. मी काजू बदाम घेतले. आपल्याला हे असे बारीक बारीक करून घ्यायचे आहे. तुम्हाला जसे आवडले तसे. मी असे उभे काप करून राहिली. तुम्हाला जसे करा वाटले तुम्ही करू शकता. आणि आवडीनुसार तुम्हाला जेवढे काजू बदाम घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. असे काप करून घ्यायचे. आपला गुळ पण मस्त शिजला आहे. पाणी झालं. आपल्याला लगेच त्याच्यातनी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला असाच फिरून घ्यायचा आहे. पावर मी कमीच ठेवलेला आहे. थोडंसं मी असं फिरून घेतलं. आता त्याच्यावर जे काजू बदाम जे आहेत त्याचे काप टाकून घ्यायचे. ते पण परतून घ्यायचे. असे शिजवायचं थोडा वेळ, काहीतरी 1 मिनिट, जास्त नाही. आता गॅस बंद करून घेऊ. तोपर्यंत फिरवतच राहायचं, नाही तर मी खालून असं लागून जाते, जळून जाते. त्यासाठी फिरवतच घ्यायचं. आता आपण जो भात टाकला होता, थंड झाला आपला भात. आपल्याला डबल गॅसवर ठेवायचा आहे. आता थंड झालेला भात मस्त मी आधीच फिरून घेतला होता. एक वेळ आणखीन आपल्याला फिरून घ्यायचा आहे, कारण की कढई मग गरम होती ना, त्याच्यासाठी खालून लागला होता. तो थोडासा कडक झाला होता. आता आपल्याला हे जे मिश्रण आहे गुळाचं, खोबऱ्याचं, काजू बदामचं, ते आपल्याला याच्यात सोडून घ्यायचं आहे. मी गॅस बंदच केलेला आहे. असं सोडून घेऊ आपण. भाताला एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस बंद असते ना, त्याच वेळेस आपल्याला फिरून घ्यायचा आहे. गॅस नंतर चालू करायचा आहे आपल्याला. आता मी गॅस चालू केला. हे मिश्रण जे होतं हे सर्व एकजीव करून घेतलं, नंतरच गॅस चालू केला. आता आपल्याला डबल फिरवायचं तर काही काम नाही. आता काय करूया, आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून देऊ आणि नंतर आपण पाहू शिजला की नाही पद्धतशीर, म्हणजे मग आपल्याला पण समजते. चला आता झाकण ठेवून देऊ 2 ते 3 मिनिटं फक्त. चला आता 2 ते 3 मिनिटं झाले. भात शिजला का नाही पाहू आता. पावर मी थोडासा मध्यमच ठेवला होता. फक्त एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला समजा भात थोडासा कच्चा वाटला तर फक्त गरम पाणी टाकून आणखी थोड्यासारखा शिजून घ्या. बाकी ते मोकळा झाला आपला भात. पौर्णिमा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनवला. पाहू शकता तुम्ही किती मस्त झाला. चला आता गॅस बंद केला मी. आता एका प्लेटीतनी काढून घेऊ खायासाठी. मस्त झाला, एकच नंबर, मोकळा झाला. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करायला विसरू नका फक्त. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.